गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कशा आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? पूर्ण आग लागली. मार्केटनी पूर्ण आग लावून टाकली. इक्विटी वाल्यांची तर पूर्ण वाट लावून टाकली असं बोलायला हरकत नाहीये. मी वारंवार तुम्हाला 2 दिवसापासून सांगतोय की मला एका तासावरती RSI डायव्हर्जन दिसतोय. ठीक आहे. दुसरी गोष्ट, काल तुम्हाला मी एक आकृती सांगितलेली जी हेड अँड शोल्डरची आकृती. तर मार्केट ह्या लेवलला त्या मार्केटला खाली येणं स्वाभाविक आहे. हा नेचर आहे. ह्याला म्हणतो सायकोलॉजिकल ट्रेडिंग. जीच आपण सेशन्स मध्ये माझ्या मुलांना समजत असतो मी. आता मी काय केलं, मी किती पॉईंट काढले आज, काय 100 पॉईंट काढले का असं नाहीये. मी आज फक्त 40 पॉईंट काढले. ट्रेड जाण्यासाठी मिस झाला, पण परत एंट्री केलीच मी आणि परत माझ्या मुलांनी खूप चांगला प्रॉफिट केला. त्यांचे खूप अभिनंदन, आभार. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही लोक ट्रेडिंग करता. फॅमिली ग्रुप इज रॉकिंग. फॅमिली ग्रुप म्हणजे काय की एकामेकाला सपोर्ट करायचा. तिकडे मेसेज पण येतात, तिकडे उत्तर पण येतात, प्रश्न पण येतात आणि एक्झॅक्टली कळतं. मोस्टली बघायला गेलं तर फॅमिली ग्रुपमध्ये मी सकाळी टाकलेलं फॉर मी मार्केट इज स्टील इन झोन, सेम झोन. त्यानंतर इफ क्रॉसेस टू देन देर विल बी अगेन अ न्यू रॅली कॅन बी सीन. 100ला घेतलेला, इकडे माझा 140चा टार्गेट होता. त्याच्यानंतर मार्केट खूप गेलं. फॅमिलीचे प्रॉफिट्स पण आले, सुंदर प्रॉफिट्स. 80 ला घेऊन 116ला काढलेत. म्हणजे ही लोक काय करतायत, स्वतःवरती ट्रेडिंग करतायत. मी कोणाला सांगत नाहीये की इथे घ्या तिकडे घ्या. ती लोक स्वतः करतात. फक्त लेवल्स देणं माझं कर्तव्य आहे. लेवल्स देणं का चुकीचं नाहीये. शिक्षण देतोय, माहिती देतोय, चुका होतील त्या दुरुस्त करतोय. का? फॅमिली ग्रुप आहे आमचा. ठीक आहे. त्यानंतर दुकान बंद, त्यानंतर प्रॉफिट पण खूप आले, चांगले झाले. नंतर एक विषय आला, 100 गेल्यानंतर मी टाकलं 100 गेला, ठीक आहे, रुकता तो और मिळता. हे खूप लोकांच्या मनामध्ये येतं. स्टार्टिंग मध्ये जेव्हा मी 5-6 वर्षापूर्वी पण मला हाच विषयाचा, अरे रुकता तो और मिळता. मी बोलतो डोंट बी ग्रीडी. जो मिळता है वो नसीब से, आपल्या हक्काचे आपल्याला मिळतात आणि त्याच्यामध्ये खुश राहायला शिका. डिसिप्लिन, रूल्स, सेटअप. मला 10 पॉईंट काढायचे, मी 10 पॉईंट काढणार आणि तिकडे मार्केट 100 पॉईंट गेला, फरक पडणार नाहीये. पण जेव्हा तुम्ही 100 पॉईंट घ्यायला जाता लालच मध्ये, तेव्हा तुमचे 10 पॉईंट हक्काचे पण जातात. माझे 40 पॉईंट भेटले, विषय संपला. 10 लॉट म्हणजे खूप झाले, खूप झाले मला. बरोबर आहे. त्यानंतर मला खूप प्रश्न आले वेगळ्या वेगळ्या ग्रुप्स वरनं, मेसेज जे ग्रुप्स आहेत 5 वाजता त्याचे मेसेज येतात की सर असं असं झालंय, आरएसआय डायव्हर्जन झालंय. मी सांगितलं आरएसआय डायव्हर्जन झालंय, पण जाऊ नका, कारण का तो मुवमेंट वीक असू शकतो. तुम्हाला दाखवतो याच्याबद्दल काय एक्झॅक्टली. इथे बघा तुम्हाला आरएसआय डायव्हर्जन. आता बघा लाईव्ह मार्केटमध्ये पण आमच्या गोष्टी चालतात, गप्पा गोष्टी चालतात, आम्हाला नॉलेज चालतं. फॅमिली म्हणजे काय, लास्ट पर्यंत, शेवटपर्यंत दुनिया भले इकडे तिकडे व्हावी, फॅमिली कधी हात सोडत नाही. त्यामुळे मी माझा फॅमिलीचा हात सोडणार नाही. प्रश्न आला, सो लोअर लो पॅटर्न बनतोय आणि ते RSI मध्ये हायर हाय पॅटर्न बनतोय, म्हणजे याचा अर्थ काय, सर मार्केट इकडे रिव्हर्सल करेल का? मी सरळ मेसेज टाकला फॅमिली ग्रुपवरती, कारण का मेसेज कोणाला तरी वेगळ्या ठिकाणी आलेला, वेगळ्या स्टुडंट आलेला, पण मला माझ्या मुलांना समजणं जरुरी आहे, कारण का तो कॉमन ग्रुपमध्ये मला टाकणं जरुरी आहे. म्हणून मी टाकलं सरळ की ऍज स्ट्रेंथ विल बी टू वीक फॉर अ मुवमेंट. जेव्हा एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा पण मार्केट एवढं खाली येतं ना, तेव्हा त्याला परत उठायला रेअरली होतं. OIS पीसीआर रेशिओ 1च्या खाली होता. म्हणजे खूप काही गोष्टी होत्या ज्या मार्केटला वरती नेण्यासाठी कदापि सपोर्ट केला नसता. ह्या वेळेला काय करायचं, आपण गप बसायचं. हे सगळे ट्रेंड सोडून द्यायचे. RSI बनला बरोबर, दिसला बरोबर, पण कुठे दिसला, काय कंडिशनला दिसला, ह्याचं आपण नॉलेज घेणं जरुरी आहे. त्याचं प्रशिक्षण जरुरी आहे. त्यामुळे मी मेसेज माझ्या ग्रुपमध्ये टाकला आणि त्याची कोणी ट्रेडिंग केली नाहीये. खूप लोकांचे मेसेज आले, आज काय प्रॉफिट झालं सर, थँक्यू, धन्यवाद. तुमच्या व्हिडिओमुळे कालचा फरक पडला. आम्ही वरच्या दिशेला खेळलोच नाही, आम्ही वरच्या दिशेची पकडलीच नाही, आम्ही खालची दिशा बघत राहिलो. खूप लोकांना असं पण झालं, मला मेसेज असे पण आले, जेव्हा सकाळी नीट बघा, जेव्हा सकाळी हा इकडे चालू झाली, ही रॅली चालू झाली, ठीक आहे, 24,000. तुम्ही नीट बघा, समजून तुम्हाला प्रयत्न करतो. 23,900चा कॉल जर तुम्ही बघाल ना, आज सकाळ सकाळ सुंदर वरती चालला, 80 वर डायरेक्टली 230, 50, 60 पॉईंट भेटलेले. मग मेसेज सर हे काय चाललंय, मी चालू दे, माझा सेटअप बरोबर आहे, माझा व्ह्यू बरोबर आहे, त्यामुळे मी काही चेंज करणार नाही, मी काय हलणार नाही. जेव्हा मी माझ्या मतावर ठाम असतो, म्हणजे काहीतरी गोष्टी विचार करूनच केलेल्या असतात ना. त्यामुळे
वेगळं दृष्टिकोन मांडणं एका कंडिशनला चुकीचं आहे. बोलण्याचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला आता मार्केट खाली येण्या दिशेमध्ये दिसतंय, म्हणजे सगळं तुम्हाला वाटतंय खाली येण्याचं. मला एक मेसेज पण आलाय, सर मला खूप वाटलं मार्केट खाली येईल, मला ती इच्छा होती मार्केट खाली येण्याची, मी होल्ड करू शकलो नाही, पण त्यांनी प्रॉफिट काढून घेतला. आमचे ट्रेडर आहेत, मी ज्यांचं संबोधित करतो त्यांना कळलंच मी काय बोलतो ते, की सर मला माहिती तो मार्केट खाली येणार आहे, पण मी होल्ड करू शकलो नाही. आपला नियम काय, 10-20 पॉईंट घेऊन जायचं, मी निघून गेलो, त्यांचं मार्केट खूप खाली गेलं, प्रॉफिट चांगला झाला असता, पण तसं मी नाही केलं. तो व्यक्ती बरोबर आहे, तो माणूस बरोबर आहे, तो स्टुडंट बरोबर आहे, तो ट्रेडर बरोबर आहे. कारण काय आहे, डिसिप्लिन केलंय. ह्याच्या पुढे त्या व्यक्तीने, त्या स्टुडंटने माझ्या 10 पॉईंट नक्कीच काढू शकेल आयुष्यभरसाठी. ही वन टाइम रॅली आहे. बघा मार्केट आहे ना, कधीतरी वन्स इन ब्लू मून कधी रॅल्या देतो. असा विचार नका करू की इकडनं मार्केट खूप गेलंय, हे गेलंय, ते झालंय, माझं व्हॅल्यू झालंय. काही फरक पडत नाहीये. मार्केट आज दे उद्या क्लिअर कट एम पॅटर्न रेसिस्टन्स वरच्या लेवलला दिसतोय. मार्केटने डबल टॉप बनवलं, 1 2 3 खूप झाले. मार्केट 24 जर 120, आपण काय बोललो होतो, मार्केट जर 140च्या वरती गेलं आणि रिटेस्ट केलं तर मी घेईन. मार्केटने आपल्या लेवलला बघा किती मस्त टच केलं, आणि मी काल एरो पण दिला. मार्केटची दिशा मला ही वाटते की बहुतांश चुकीचा या बरोबर असू शकतो. परत ही आकृती पण दिलेली हेड अँड शोल्डरची, की मार्केटमध्ये संभावना आहे की मार्केट खाली, कारण मार्केट त्या लेवलला आहे. आणि हे मी 2 दिवसापासून सांगतोय. याचा अर्थ काय, हे शिक्षण, प्रशिक्षण, नॉलेज हे घेणं जरुरी आहे. फक्त काळ घाल करून तुम्ही जर करत असाल ट्रेडिंग तर नका करू, लांब राहा. पहिले प्रशिक्षित व्हा, समजा गोष्टींना, एक्सपिरियन्स घ्या गोष्टींचा. माझे फॅमिली मेंबर्स आजही काही गोष्टी शिकतात, मी त्यांच्यावरही शिकतोय. एवढा मोठा असून पण मी बोलतोय शिकतोय, तर मला अजून शिकायची इच्छा आहे. मार्केट खूप मोठं आहे, समुद्रासारखं आहे, आपण फक्त एक थेंब आहोत, असा विचार करा आणि चाला. ठीक आहे, आता उद्याच्या दिवसामध्ये मार्केट काय करेल, येणाऱ्या दिवसामध्ये मार्केट कसं बिहेव करेल हे बघणं जरुरी आहे. वीकली एक्सपायरी संपलेली आहे, त्यामुळे जास्त विचार करू नका, जास्त लालच करू नका. काल मी तुम्हाला सांगितलं तर मला इथे एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे, त्याप्रमाणे झालेलं आहे. मार्केटने परत आपल्या लेवल टेस्ट केल्यात, आपल्या अभ्यासाचा पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे मार्केटचं पण धन्यवाद. आमचे सर बोलायचे आणि मी पण बोलतो, थँक्स टू गॉड मार्केट, स्टॉक मार्केट, द गॉड ऑफ स्टॉक मार्केट. खरं आहे ना, जो तिकडनं पैसा भेटतो तो देव आहे. ठीक आहे, चला येऊया, बघूया उद्या मार्केट काय करेल. बघा आता आपल्याला बघण्याची एक गोष्ट आहे, मार्केटनी या गोष्टीमध्ये एक रॅली दिली, मार्केट गॅप डाऊन, मार्केट गॅप अप, आणि मार्केट आता स्लोली खाली. बघा इथे ना एक गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या समजण्याच्या परे आहेत, नाही समजू शकत, पण ह्या गोष्टी समजू शकतो. अर्थ काय आहे, इथे एक लेवल आहे, तुम्हाला सांगितलेली मी, एक लेवल आहे 620 कमी 600 पर्यंत. मार्केटला ह्या लेवलला येणं स्वाभाविक आहे. आता कसं येईल काय येईल सांगू शकत नाही. ओके, डेली वरती येऊन बघूया काय नक्की करते. बघा मार्केटने सुंदर एक रेड कॅन्डल बनवलेली आहे, पण त्याचबरोबर मार्केट ज्या लेवल येऊन थांबले आणि एक लेवल किंवा एक गॅप बाकी आहे. काल तुम्हाला ही जी आकृती दाखवली होती, बरोबर ना, ती जरा अशी खाली लेवलला येऊन जर टच करून वरती गेली ना, तर येणाऱ्या काळामध्ये मार्केट तुफान होईल, तुफान. पण त्यासाठी ही आकृती पूर्ण करण्याची गरज आहे. उद्यासाठी माझी असं अपेक्षा आहे मार्केटकडनं, की इथे एक आहे ना ग्रीन कॅन्डल किंवा लाल कॅन्डल, पण ह्याच्यामध्ये क्लोजिंग झाली पाहिजे किंवा ह्याच्या खाली अशी झाली पाहिजे, लगभग तरी अशी अर्धी, किंवा एक ग्रीन कॅन्डल अशी किंवा एक लाल कॅन्डल अशी. मी जरा न्यूट्रल राहणार आहे. ह्याला बोलतात इनसाइड कॅन्डल्स, की म्हणजे या लाल कॅन्डलच्या मदर कॅन्डलच्या मध्ये क्लोज झाली पाहिजे किंवा ती त्याची निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे, जर ती तशी झाली, नीट ऐका, हा एक्सपिरियन्स आहे एवढा वर्षाचा जो तुम्हाला मी देतोय, जर ती झाली तर मग काय होईल, मार्केट डायरेक्टली येत ना उद्या परवामध्ये या शुक्रवारपर्यंत मार्केट या लेवल टेस्ट करायला बरोबर येईल. नीट ऐका, जर अशा कॅन्डल्स निर्माण झाल्या उद्या, तर मग मार्केट ही टेस्ट लेवल करून परत एक चांगला पॅटर्न बनू शकतो. तोपर्यंत थांबायचं आहे, तोपर्यंत विचार करायचा की मार्केट काय करताय. मी वारंवार काही गोष्टी बोलतो, हप्त्यातनं 1-2 ट्रेडच घेतो, पण जे घेतो ते परफेक्ट ट्रेड घेतो. कारण का एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर जर मी चुका करत असेल
तर मला ट्रेडिंग करण्याचा हक्क नाही, मला शिकण्याचा हक्क नाही. हे आतमधनं मला कळलं पाहिजे. एक माणूस म्हणून माझा आत्मा मला स्वतःला आतमधनं बोलतोय की जर तू चांगलं करतोयस लोकांचं तुझं, तर खोटं बोलू नकोस. आणि मी सगळे लाईव्ह ट्रेड टाकतो, मला कोणाची पर्वा नाहीये, मी बिंदास असतो. उद्या जर कोणी माझ्याकडे शिकलं नाही शिकलं तरी मला फरक नाही, कारण का माझं ज्ञान आज सक्षम झालेलं आहे. मी जेव्हा पडून उठतोय तेव्हा इकडनं अजून वरती जायला मला टाइम लागणार नाही. मी अभिमान या इगोची वार्ता करत नाहीये, माफ करा जर तुम्ही असं विचार करत असाल. मी बोलतो मी सक्षम झालोय, मी तुम्हाला पण त्याच लेवलला आणायचा प्रयत्न करतोय की सक्षम व्हा, सुशिक्षित व्हा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दिवसात माझी पण गरज पडणार नाही, एवढे तुम्ही शिका. बोलण्याचं तात्पर्य काय आहे? मार्केटमध्ये पैसे, मी काल पण तुम्हाला सांगितलं, मार्केटमध्ये पैसा आज नाही तर उद्या तुम्हाला भेटेल. आणि एकाच कॅन्डलनी सगळ्या पुऱ्या 4-5 दिवसाचा ट्रेड देऊन टाकला. म्हणून बोलतो ना सगळ्यांना, डिसिप्लिन थांबायला शिका. रोज घ्यायचं काढायचं काय काही अर्थ नाहीये. सेटअप झाला पाहिजे, सेटअप निर्माण झाला पाहिजे. सेटअप आणि डिसिप्लिन शिवाय मार्केट करू शकत नाही. त्यावरती सायकोलॉजी लागते, त्यावरती तुम्हाला कॅन्डल्स पॅटर्न्स, तुम्हाला इंडिकेटर्स, तुम्हाला OI, PCR रेशो, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर यांचा सगळ्याचा मिश्रण करून एक इंडिकेशन भेटतं जे मार्केटची दिशा ठरवू शकतं. यासाठी 7 महिन्याचा कोर्स आहे. कोर्सवरून मला आठवलं माझा 9वा बॅच चालू झालाय. लगभग माझे 9 मेंबर्स, जे माझे 10 मेंबर्स असतात ते मेंबर्स मला भेटलेले आहेत. काही माणसं अजूनही इन्कम पेंडिंग बाकी आहेत. अजून 2 हफ्ते बाकी आहेत माझ्या बॅचला चालू होण्यासाठी. तुम्हाला जर आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं असेल, साईड इन्कम साठी जोर लावायचा असेल, मी बोलतो चला पैसा राहू दे बाजूला, पण तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायचं असेल, योग्य लेवलचं योग्य पातळीचं, मला कॉन्टॅक्ट करा, आपण एकत्र वाढू. ठीक आहे. आता उद्या मार्केट काय करेल हा विषय बघा. इथे आपली ट्रेंड लाईन पण होती जी खालच्या दिशेला आहे. माझ्या मते उद्या मार्केटनी इथे जी कॅन्डल बनवावी ती इकडनं अशी एक कॅन्डल ह्या लेवल पर्यंत बनावी, आणि परवा मार्केटने इकडनं बाउन्स करून जर मार्केट जात असेल तर तो पॅटर्न पूर्ण होतोय. ठीक आहे. तर उद्यासाठी आपल्या लेवल्स आपण हलव्या जराशा. जर मार्केटला वरती जायचं तर मार्केटने ह्या लेवल्स क्रॉस केल्या पाहिजेत, आणि मार्केटला खाली यायचं आहे तर सिंपल इश्यू आहे, मार्केटने 820 ची लेवल तोडली पाहिजे. आपण काय करूया, पुरा 30 तारखेपर्यंत घेऊया. ओके. हे बघा 920च्या वरती ही लेवल बघा. मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केटनी अशी लेवल क्रॉस करून मार्केट रिट्रेस करावं, तर मी वरच्या साईडला जाईन. ओके. माझे टार्गेट्स लगभग मग परत वरच्या साईडलाच असतील. इकडे ट्रेंड लाईन जी होती ती इथेच आहे, इथेच ठेवतोय. ओके. इथे अजून एक लाईन जी आहे जी 890 ची लगभग आहे. आणि जर मार्केटला खाली येत असेल तर मार्केट डायरेक्टली इकडनं 780 च्या खाली सस्टेन होऊन जर मार्केटने रिजेक्शन दिलं तर मी डायरेक्टली 680 पहिला टार्गेट माझा. त्यानंतर डायरेक्टली गॅप साठी लगभग तरी मी 740 पकडून चालेल. 740 जास्त नाही, 740. मार्केट डायरेक्टली फुल तुम्हाला देणार नाही, हलकस वर्ण रिजेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. आणि जर मला काय करायचं असेल तर मी ह्या लेवलच्या वरती करेन. मग उद्या मार्केटची लेवल लगभग अशी असू शकते 150-200 पॉईंट. म्हणजे बघा हा पॅटर्न जो आहे, हा पॅटर्न जो आहे, याच्यामध्ये राहू शकतो मार्केट. उद्या बुधवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी गुरुवारी असेल, ती असेल मंथली एक्सपायरी. वीकली तर गेल्या वेळेस संपली, तुम्हाला माहिती आहे. वीकली एक्सपायरी त्यानंतर मार्केट संपलंय या महिन्याचं. डायरेक्टली जुलै महिन्याचं मार्केट चालेल, जून महिना संपलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 30 तारखेला पुढच्या मंगळवारी आपली निफ्टीची मंथली एक्सपायरी असेल. म्हणजे टायगर अभी जिंदा है. लक्षात घ्या, मार्केट संपलं नाही, एक्सपायरी अजून बाकी आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा यशाची पायरी एक दिवस तरी तुमच्या पायाशी येईल. पण कधी, जेव्हा तुम्ही पाय एक उचलाल, एक नवीन सुरुवात कराल. म्हणून समजा 9वा बॅच चालू झालाय. शिकायचं असेल, समजायचं असेल, काही करून दाखवायचं असेल, नक्कीच या. ओके. काही गोष्टी तुम्हाला आज मी व्यवस्थित पद्धतीने सांगितलेल्या आहेत.
इथे आपली जी लेवल लागली आहे 23,920च्या वरतीच टार्गेट असेल लगभग 24,080 पर्यंत. ओके, इथे एक लेवल आहे 24,000ची, जी एक राऊंड लेवल आहे. तर मार्केट ही रेंज मार्केट वरती फुटण्याच्या प्रकारामध्ये असेल, पण मला वाटत नाही की एवढा फॉल नंतर मार्केट तुम्हाला अजून काही पैसा देईल, रोज पैसा देईल नाही, किंवा मार्केट तुम्हाला ट्रॅप करेल उद्याच्या दिवशी आणि गुरुवारी तुम्हाला एक मुवमेंट देऊ शकेल. पण गोष्ट हीच आहे, आता ही गोष्ट नाही झाली आणि जर मार्केट याच्या पण खाली आलं तर मग खालचा प्रवास चालू होईल. मार्केटला उठण्यासाठी खूप ताकद लावायला लागेल. इक्विटी तर काहीच बोलू शकत नाही इक्विटीचं, कारण मार्केटचे मग खाली लेवल्स अजून तुम्हाला दिसत आहेत बघा. ह्या लेवल्स लावून ठेवलेले आपण 23,300, 23,500 आणि 23,500चं मार्केट खाली आलं तर खूप दिक्कत येऊ शकते. पण देव करू असं ना भाऊ. ओके, संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, लेवल समजण्याचा प्रयत्न केलेला आहे, काय स्ट्रॅटेजी असू शकते हे तुम्हाला सांगितलंय, कुठे करायचं, कसं करायचं. बहुतांश मी चुकीचा असू शकतो, बरोबर असू शकतो. मी सेबी रजिस्टर नाहीये. माझ्या कुठल्याही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर ट्रेड करत असाल ती तुमची रिस्क असेल. माझ्या बोलण्यात तुम्ही कुठलाही ट्रेड घेऊ नका, कारण मी सेबी रजिस्टर नाहीये. डिस्क्लेमर दिलेलं आहे, रोज देणं जरुरी. ओके, तर उद्या रोज तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लोकांपर्यंत गोष्टी पोहोचवा की मराठी माणूस तयार झालेला आहे स्टॉक मार्केट हलवायला आणि आपण एकत्र एक नवीन प्रवास चालू करूया. ठीक आहे, आजच्या पुरती एवढंच. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. उद्या तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड